तुमच्यासाठी किती ट्रिपा करोय आम्ही. शेती घ्यायला आलो इकडं. एवढी आहे इथं ऊस लावायचा आणि इथं गुलाबांची फुल. चालतंय. व्यापार करायचा गुलाबांच्या फुल. व्यापार तू व्यापार आहे म्हणजे प्रेमाचा व्यापार व्हायचा. डील नीट कर नाही मग तू. प्रेमाने करायला. मित्रांनो आम्ही आलेलो पेनला आणि बघू शकतो इथे 24/7 आणि 12 महिने कारागिरांचं काम सुरू असतं. हाताने बनवलेत ना प्रथमेश? साचा नाहीये. आणि कोकणाच्या गल्लीतून भ्रमंती करताना मी आणि माझा मित्र पत्तो द बॉय फुलं बघू शकता. अपार्टमेंट कसं काय येतं खरं मला कळलं नाही. पेन मोठी सिटी आहे का? चला गेला चल मी येतो. राऊंड मारायचं समजा पेनची स्पेशल फिल्टर कॉफी बघू शकता. वास येऊ शकत नाही तुम्हाला, सॉरी. आम्हाला येते वास. या पलीकडे तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही मी आता. तुम्हाला येऊन वास घ्यायला लागेल. तर लागले आम्ही आज लय कष्ट केलीत मी आता तुम्हाला हे सगळं दाखवायला. उभ्या आयुष्यात केली असं केले उभ्या आयुष्यात जमलं नसतं. होय तुमच्यासाठी किती ट्रिपा करोय आम्ही. ही या ठिकाणची पेणमधील बँक आहे. किती रुपये गेले सांगा. 700 कोटीचा घोटाळा करून बँक पळून गेलेली आहे. ह्याचं मालक दिसलं तर कॉन्टॅक्ट करा 82 साखर. चौक, मुक्काम पोस्ट, तालुका पेण, जिल्हा रायगड. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबलो आम्ही पेनच्या. आपण पण 300 करोडचा घोटाळा. नाही घोटाळा नाही. पुढच्या वर्षी रुद्राष्टपद संस्था फुल्ली ट्रस्टेड. होय प्रथमेश. पेणची अर्बन बँक आहे. पुढच्या वर्षी मी पण संस्था टाकणार आहे महाराज. लोकांना सांगा इन्व्हेस्ट करायला. रिटर्न भरपूर जाणार. 100 कोटी तरी झाले. रिटर्न भरपूर जाणार आम्हाला. 20-30% रिटर्न आम्हालाच. मोठी वडाव गावात रात्रीची भ्रमंती करताना, प्रसार करताना कुत्र बघू शकता. त्यांच्या आजोबा फोटो दाखवतो. हा महाराजांच्या आजोबांचा फोटो आहे. सद्गुरू शंकर महाराज रसाळ महाराजांना खूप मानतात या भागात. शर्टावर महाराजांच्या वडिलांचा फोटो बघू शकता. इकडे बसवलं आहे आम्हाला. आम्ही नॉनव्हेज खातो म्हणून महाराष्ट्र समोर बसले समोरच्या रूम मध्ये बघू शकता. ॲम्बियन्स घरगुती हॉटेलमध्ये आलोय. मच्छी खाणार आहे आता आणि मच्छी खाऊन झालं तर मला फीडबॅक देतो कशी होती मच्छी. मित्रांनो बघू शकता कोकणातला फायनली मच्छी आलेली आहे. आणि हा माशांचा राजा जिताडा नावाचा मासा आम्ही खाणार आहे आज. त्यांनी तळ्यातून खास आमच्यासाठी काढून बनवलेले आहेत. होय. सो लेट्स ट्राय इट नाउ. आता जेवण झाल्यावर लॉक करतो. आता जेवण झालेलं आमचं. पत्तून खाल्लेली तांदळाची भाकरी आणि वालाची भाजी. या नराधामानं खाल्ले 20 मासे आणि तांदळाची भाकरी. जित्ताड आणि फंटूस. 2 टेस्टी मिळणार पण नाही. तुम्हाला मिळणार पण नाही. नंबर आता किती मासे काढले मी सांग. इथनं आता तलाव आहे इथं माग. 15 किलो 3 मासे काढले. काय पहिले आवडतं प्राणी तुझं? या काय खाल्ला गेला मासे बिडू. लाला वाईफ घ्यायला वाटतं. कुठलं गाणं आहे? आता जेवण झालंय. तिखट स्वीट डिश, तांदळाचे उकडीचे तुपातील मोदक. लेट्स ट्राय इट नाउ.
भाऊ रिॲक्शन भाऊ काय देते ही असे चांगलं एक नंबरात 2 नंबरात 2 नंबर 1 नंबर महाराजांच्या घरी खाल्लेलं. ला 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 हुशार आहे घाटात ती लेडीज बोलवते आणि गाडीचा ॲक्सिडेंट होतो. पण ही गोष्ट आम्हाला वाटायची खोटी, पण ती गोष्ट 101% खरी आहे. महिंद्रा शोरूममध्ये एक पोरगा आहे, ते वाटतं फिरायला गेलेलं, नाही कोण ड्रिंक केलेलं नाही, काय नाही काय, तर त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तिथेच. ती गाडी 70 का 80 फूट खोल गेली दरीत आणि बरेच 4-5 जणांना लागलं, ते व्यवस्थित झाले. आणि जो गाडी चालवत होता तो कॉमात गेलेला. तो नंतर काहीतरी वर्षात तो रिकवर झाल्यानंतर तो पहिला ओरडला हॉस्पिटलमध्ये, म्हणजे कोमातून बाहेर त्या क्षणातून डायरेक्ट डायरेक्ट बाहेर आला, तिथून ओरडला. आणि नंतर ज्या वेळेला तो रिलॅक्स वगैरे झाला, बरोबर आहे, त्यावेळेला त्यांनी ती सगळी हकीकत सांगितली की काय झालं, कशी गाडी पलटी झाली. गाडी अशी रोडला चालली, समोरनं गाडी नाही, मागून गाडी नाही. बाबा ड्रिंक केलाय तर गाडी स्पीडमध्ये आहे तर ती गेली दरीत. त्यावेळेला त्यांनी ती गोष्ट सांगितली की असं असं विषय झालं. आपल्या इथं मग वाशीला पण आहे, वाशीला सारखं ते टर्नला ना, टर्नला त्यावेळेचे आता तू जाताना दाखवतो टर्न. त्यावेळेला म्हणजे झाले असते बरेच गोष्टी. ह्या गावाची तुला गंमत सांगतो. ह्या गावाची गंमत आपल्या एकदा का 5 वाजले ना, 5 की कोण कुठे नाही ह्या गावात आपल्या दादा यायच्या अगोदरची गोष्ट. एकदा का 5 वाजले की सगळ्यांची घरं बंद, कोण इथे नाही, कोण तिथे नाही, आणि कोण असं बसलेलं पण नाही भेटणार. शाळेत ना जरी यायचं असेल ना, तरी शाळेत सांगून ठेवायचे की आम्हाला 4 वाजता सोडा. 5च्या अगोदर, एवढ्या संध्याकाळची पण नाही, 5च्या अगोदर, म्हणजे अंधार पडायचा असं पण नाही, 5च्या अगोदर, 5 वाजता. आणि दिवसा 2-3च्या दरम्यान असं कोण चालत येईल इकडनं रस्त्यावरनं. म्हणजे एकदम भयानक परिस्थिती. त्याच्यानंतर हे दादा वगैरे आपले आले, त्यानंतर लक्ष्मण महाराज वगैरे होते, त्यांनी काय थोडं सांतर नंतर करून आज गाव पूर्ण नेलं. नाही तो आहेत ना थोडे काय पण ते कसं माहितीये काय, आता काय माहितीये काय, तर आपण काय बोलतो, एखाद्याचा जर कधी काय मानसिक जरी प्रॉब्लेम झाला तरी ते एखाद्याला काय वाटतं की त्याला भूत बरोबर आहे लागून जा. पहिले असं म्हणजे कोणाला भूताने पछाडला ना की त्याची रिॲक्शनच वेगळी असेल. आता ती गोष्ट नाही, आता आपण बोलत नाही, आता ठराविक ठिकाणी ह्या गोष्टी आहेत. जरी तुमचं आपण बोलतो ना पंढरपूर साईडला, तिकडे पंढरपूर साईडला मेन ठिकाणी पण ह्या गोष्टी आहेत. हायवेला लई येतो, हायवेला जाम प्रकार आहेत असे. तुला जाताना मी टन दाखवतो, तो आपण येताना 2 दाखवतो, एक उत्तम स्टील बसला भूताचा स्पॉट दाखवतो आणि दुसरा दाखवतो इथला वाशीचा 4 किलोमीटरवर. ते सरकारी दवाखान्याला 2 टन आहे, एक मारून लगेच फुल टन आहे. म्हणजे हे कसं माहितीये काय, आता समजा कोणी काय कोणाला मारून टाकलेला, कोणाचा काय वाद किंवा एखाद्याचा काय अपघात वगैरे झालेला, काय झालेला, कुठे डेथ झालेला, ह्या गोष्टी अशा आहेत. आता माझे ते मित्र आहेत ना ॲम्ब्युलन्सवाले, ते तर अशी किस्से सांगतात ना, काय खरं आहे काय खोटा आहे ते पण कळत नाही. मला तो बोलतोय हमरापूर आहे ना आपला, हमरापूर, तिथून बोलते मी बॉडी घेऊन येतो तो पनवेलवरनं. तर मला बोलते काय, त्यांचं एक टार्गेट असते वाटतं, बॉडी एकदा निघाली ना की ती गाडी रस्त्यात कुठंच थांबवायची नाही. तर हा वाटतं ह्याला आलेला गेला, हा बिंदास माणूस, त्याच्यामध्ये काय नाही, भूत येऊ दे नाही तर अजून कोण येतो तो भूताला पण पोचवेल. पण बोलतो मी घाबरलो नाही, गाडीत आलो, बॉडी बोलते उठून अशी बसलेली बोलते. तो वरती त्याला बोलते हो हे झोप बोलते, तो मित्र हे झोप बोलते. तरी पण बोलतो त्यावेळेला बोलतो माझी फाटली असते तर मी बोलतो वरती असतो बोलते. बरोबर मग ते कसं वाटलं, बॉडी उठून बसल्या आपल्याला भीती वाटल्या. आणि ते फक्त एक त्यांचं वास्तविक काय माहिती आहे काय, जेवढे ॲम्ब्युलन्सवर ड्रायव्हर आहेत ना त्यांच्याकडे नाही ते कसे येतात ना, ते टोटल ड्रिंक करून पिलेलं त्याशिवाय एवढी गाडी स्पीड मारतील ते. आणि टोटल ड्रिंक करून भीती किती वाटेल ना पेल्यावर बॉडी असल्या. ते माहिती व्हायरल होते, कधी एकटाच असतो, जरी बॉडी वगैरे रात्री आणायची बेवारस बॉडी तर कधी एकटाच असतो माणूस. आपला सायरावाला पहिले जायनो मग टाकून माझा
झायलो गाडी त्याची पहिली फर्स्ट गाडी ती गाडी म्हणजे स्वतःला आणलेली. आमच्याकडे एक माणूस आहे रे असा, म्हणजे असा आपण काय बोलतो ना, एक समजा एक प्रकारचा देवच. किती मोठा ऍक्सिडेंट झालेला असेल ना, जरी पूर्ण असा गोळा करून आणायचा झाला ना, अलिबाग तालुक्यात तरी तो एकटाच हॉटेल चालू असतं रात्रभर. त्याला परमिशन आहे ना ते, तो शेवटी काय झालं तरी तो एकटाच पण जातो. सगळे जेवढे पोलीस PSI मोठे मोठे 3 स्टार त्याच्या हॉटेलला जेवला. सगळे त्याचे. आता दुसरं पण हॉटेल एवढी चालते ना, माहिती काय, हमरापूरचा ब्रिज सोडलास ना, तिथे आईला तो आपल्या हमरापूरची जडण आहे ना, तिथेच टाकलाय मोठा. मित्रांनो, कोकणातली पहाट बघू शकता तुम्ही, किती प्रसन्नमय वातावरण आहे. ही चाललंय तिकडं आता भात काढायला शेतातला. पत्तू तो बॉय आंघोळ बिंगोळ करून आलाय मस्त आहे की, बघू शकता. काय काय मग काय ना, काल आमच्या ताटात जे मासे तुम्ही बघितलेत ती आता नोडी टाकून मी स्वतः काढले, यानं काढलेत. आज आण बरं आता निघायचं लगेच आणि मग खाणार कोण, तू खाणार आहे बिचारांचं जेव कसं मारत. आपल्याला संध्याकाळी पकडून ठेवलं की सकाळी न्यायचे, तर माझ्यात टाकून ठेवायचा, तो पाण्यात ठेवायचा, मच्छी नाही मरत अजिबात. ती आपली बोट कुठे गेली पाहिजे? बोट त्यात आल्यात. आता जानेवारी फेब्रुवारी एकदम फेब्रुवारी आलं ना की हे असं काय नाही दिसणार. हे सगळं भात बीत काढणार, त्याच्यानंतर सगळी जमीन अशी सगळं पटांगण पूर्ण मोकळं, दुसरं कोणतं पिकच येत नाही. मग म्हणजे शेतात आपण अशी जागा होते, पूर्ण जाऊ शकतो कुठं पण. कुठे पण जाऊ शकतो. आता ही पाणी आहे सगळं. भात लावला तिथं, काट भात. सकाळची न्याहारी आमची. हिंदू महादेव कोळी. आमची भावकी आमची भावकी काय काय महाराज नाश्त्याला? ढोकळा, वडापाव, कचोरी, समोसे आणि मिरचा. टिक्कोडा म्हणतात, टिक्कोडा. यानं खाल्लंय सगळं आता. काय तर खाल्लंय काय सगळं खाल्लंय आता. आणि ते ओमला महाराज म्हणले आता उठून उठलाय. बरोबर आहे का? काय काय शिकलाय? काय तर लागणार शोधला होता. वीर 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 वीरभद्रा वीर शंकर बाबा कोण? कंका भाऊ. कंका भाऊ पुणे. घरी गेले कंका. हा, त्यांना जायला दे. चहा प्यायला थांबलेलो आहे टेंभुर्णीमध्ये. सांग पण तू काय सांगू, कशाला थांबलोय इथं? चहा प्यायला थांबलो. आता टेंभुर्णीत 3 कप चहा प्यालाय मी. दोघांनी 3 कप अजून 2 मागवलाय, बनवायला लागले. चहा संपलाय आता. इतका चहा पिलोय आम्ही आता. त्यांना चहा बी काय नाही, नुसते असेच सँडी आलेत. ज्यूस. कशाचा? मिल्क शेक काय? ही 2 महिने झोपते 2 दिवस जागा असते, परत 2 महिने झोपायचं. सुंब का कुंभ? तुंब करणार तुंब. रावा 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 सर उठ जातो माग. पत्तो काय म्हणतोय? असलं गलिच्छ बोलतोय, याच्यामुळे वान नाही गुण लागायला लागला. तू मागू जपणार आहे.